भूषण पाटील यश यांच्या मागे आहे. फ्लाय स्लिप आहे, फाईन लेग आहे, त्याचबरोबर शॉर्ट मिड विकेट आहे, त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. यस, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि मॅचला होते सुरुवात. 2 फ्लाय स्लिप करून या मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि पहिला बॉल या मॅचचा. पहिल्याच बॉलवर काय लाजबाब कॅप्टनशिप. पहिल्याच बॉलवर भूषण पाटीलने दाखवलाय क्रिकेटचा मी मुरलेला आणि क्रिकेटमध्ये मी अक्षरशः घाम गाळलेला खेळाडू आहे. आणि पहिल्या बॉलमध्ये जे सापळा रचला होता, जो गेम प्लॅन केला होता, जे काही इथे प्लॅन एक्झिक्यूट केला होता, त्या प्लॅन मध्ये तंतोतंत अडकलाय ओमी प्रकाश केणी आणि व्हेरी फर्स्ट बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरतोय फलंदाज बाद. मोठा धक्का. अगदी पहिल्याच बॉलवर ओमी बाद. पहिल्या बॉल अगोदर जर पाहिलं तर भूषण पाटीलने एक फाईन लेग ठेवलं होतं आणि फ्लाय स्लिप ठेवलं होतं, पण त्यानंतर काय मनात आलं, काय एक्सपिरियन्स आहे आणि काय कॅप्टनशिप आहे. काल देखील रोहित शर्माची कॅप्टनशिप आपण पाहिली होती. असं वाटलं होतं का विश्वचषक आपल्या हातून गेलाय, पण त्यानंतर बुमराची ठेवलेली राखी ओव्हर, त्यानंतर मात्र हार्दिक पांड्याचं षटक, हर्षदीपचं षटक, यामुळेच इथे विश्वचषक जिंकता आलं. पण इथे पहिला विकेट मात्र प्रदान केला गेला आणि पहिल्या विकेटमध्ये इथे विकेटचं पतन होतंय. भूषण पाटीलची लाजबाब कॅप्टनशिप म्हणावी लागेल. पहिल्याच बॉलवर फ्लाय स्लिप मध्ये इथे कॅच देऊन बसला आणि ओमी केणी जो मागच्या मॅचचा हिरो होता या मॅच मध्ये 0 वर परतलाय. हे आहे क्रिकेट. नवीन बॅट्समन. पहिलाच बॉल अगदी ताणून मारलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 1 अशी खराब सुरुवात. मागच्या मॅच मध्ये 1 हाती सामना जिंकून दिला होता ओमी केणीने. ह्या मॅच मध्ये कुठेतरी अडचणीमध्ये सामोरं जावं लागेल. गिरीश सावंतला आता चार्ज घ्यावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट आहे. कव्हर रिझन मध्ये हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय. वेगाने क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई आणि ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं नवी मुंबईचं नाव उंचावलंय तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये भरपूर अनुभव आहे, भरपूर क्रिकेट खेळलाय आणि अगदी कमी वयात ज्या खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावर नवी मुंबईचं नेतृत्व केलंय तो खेळाडू भूषण पाटील. पण कौतुक करावं लागेल हेमंत पाटीलचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरपासून हावी ठरलाय. पहिल्या बॉलवर ओमी केणीला बाद केलं, पण त्यानंतरच्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. यावेळेस यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, खेळ खतम. वेदांचा विकेटचं पतन. दुसरा गडी गारद होत असताना 2 वर 2 अशी बिकट आणि वाईट अवस्था नवसाथी दिवा संघाची. फलंदाज बाद. बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 इम्पॉर्टंट विकेट. त्यामध्ये ओमी केणीची विकेट फार इम्पॉर्टंट झाली आहे. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे कुमार 11 तुर्बे टीमने. नवीन बॅटर साहिल स्वप्नील नाईक स्ट्रायकेटवर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल लाईन मिस केली, वाईट बॉल डाऊन द लेग साइड. अंपायर महेंद्र पाटील यांचा इशारा येतोय. शशी मेहर, महेंद्र पाटील हे 2 अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळतील. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग जुळू शकला नाही. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. फक्त सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय
आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 धावा. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल हेमंत पाटीलची. 2 विकेट 3 धावा 4 धावा माफ करा 4 धावा धाव फलकावर लागलेत आणि 2 गडी बाद अशी सुरुवात म्हणावं लागेल 9 साथी दिवा टीमची. टीम अडचणीत आहे, टीम संकटात आहे. राजेश पाटील यांचं आगमन झालंय. राजेश भोईर माफ करा, आज भरपूर नावं घेतलं त्यामुळे राजेश भोईर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दारावे गावचे एक जुने जाणकार क्रिकेटर आहेत आणि ते देखील मॅच मध्ये खेळताना दिसतील. आणि ह्या मॅच नंतर लगेचच आपण एक्झिबिशन मॅच खेळणार आहोत. दारावे, सारसोळे आणि कुक्षेत अशी कॉम्बिनेशन असेल. महेंद्र पाटील देखील खेळताना दिसतील. यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल. साहिल स्वप्नील नाईकच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. साहिल नाईक एक गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे आणि यंगस्टर खेळाडू आहे. फार कमी वयात या खेळाडूने आपली क्रिकेटची सुरुवात केली आणि बघता बघता सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय. साथ द्यावी लागेल गिरीश सावंतला. पहिला षटकार आलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं. अखूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उमेश कांबळे. आपल्याला पाहायला मिळते राहुल कांबळे, उमेश कांबळे हे 2 बंधू आहेत. नमित पाटील, रोनित पाटील हे 2 बंधू आहेत. गिरीश सावंतला चार्ज घ्यावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. रणवे मध्ये अडथळा येतोय. नमित पाटील थोडासा थांबतोय कारण की पावसाळी स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की आता साईड चेंज केली, अँगल चेंज केल्या, एक वेगळ्या अँगलने गोलंदाजी करतोय. हवेचा वेग आहे. खोलबट टप्प्याचा चेंडू चॉप केलाय. चेंडू जाईल थर्ड मॅन मध्ये रिजन मध्ये. बॉल थांबेल कारण की मैदानामध्ये पाणी आहे त्यामुळेच इथे 2 धावा जरूर मिळतील. 2 धावावर समाधान मानावं लागेल. बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. चांगली रणनीती नमित पाटील कारण की मिड विकेट स्क्वेअर लेग हा रिजन आहे, लॉंग ऑन रिजन आहे. हे क्षेत्र या मैदानाचं सर्वात छोटं क्षेत्र आहे त्यामुळेच या रिजन मध्ये षटकार मारणं सोपं आहे. टायमिंग जुळणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने इथे ऑप्शनवर मारा केला जातोय. यावेळी देखील लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 ऑन अ स्कोर बोर्ड. धावा कराव्या लागतील. भूषण पाटील, कुमार 11 तुर्बे टीम सारख्या मातबर टीम अगेन्स्ट करत असताना चांगला खेळ करावा लागेल. चला एक्झिबिशन मॅचसाठी लगेचच दोन्ही टीम सज्ज होतील. राजेशजी भोईर सर असतील, दीपक पाटील सर असतील, यांचा संघ असेल. या सगळ्या टीमला मी विनंती करतो की आपण लगेचच सज्ज राहा. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. कुक्षेत दारावे एक संघ असेल आणि सारसोळा आणि त्यामध्ये देखील 2 प्लेयर महेंद्र पाटील या टीम मध्ये खेळतील. चिंतामण वैती हा खेळाडू खेळताना दिसतील. 40 प्लसचा थरार. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान. तुमचं आयुष्य महान जर करायचं असेल तर तुम्हाला स्वास्थ्य शरीर ठेवावं लागेल. या टॅगलाईनने 40 प्लस ही संघटना गेली 17-18 वर्ष या नवी मुंबईमध्ये क्रिकेट खेळते. पण पावसाची सरी इथे बरसत असताना धुवाधार पाऊस आता ॲडव्हान्टेज असेल गोलंदाजासाठी. आता बघूया या पावसाचा फायदा कुठपर्यंत घेतोय. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. फ्लाय स्लिप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे समीर वारंगे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगले षटक म्हणावं लागेल. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या फक्त 16 धावा. मागच्या मॅच मध्ये 9 साथी दिवा टीमने 62 धावा चेस केल्या. या मॅच मध्ये कुठेतरी स्ट्रगल करतोय आणि स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं म्हटलं जातं. लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून केली जाते. चांगली रणनीती नमित पाटीलची. चांगला गेम प्लॅन घेऊन मैदानात उतरली. कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलमध्ये 2 फ्लाय स्लिप लावल्या भूषण पाटीलने आणि पहिल्याच बॉलमध्ये फ्लाय स्लिप मध्ये इथे ओमी केणी बाद झाला.
हे आहे क्रिकेट, अक्कलमंदीचं क्रिकेट खेळलं जात आहे. फुलर लेनचा चेंडू आहे, फ्लाय स्लिप मध्ये पुन्हा एकदा चेंडू जाईल. काय क्षेत्ररक्षण समीरने केलाय, लाजबाब षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये धावा देखील फक्त 11 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक संपला गेले, दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा 2 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. राकेश गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला बॉल थ्रू द कव्हर चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फक्त सिंगल मिळते. मागच्या मॅच मध्ये राकेशने खूप चांगली गोलंदाजी केली होती. यंगस्टर गोलंदाज आहे, 2 विकेट काढल्या होत्या, 3 धावा खर्च केल्या होत्या आणि विशाल शहा सारखा एक मोठा खेळाडू बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला होता. पाऊस अक्षरशः कोसळतोय आज. बऱ्याच मॅच मध्ये ह्या पावसाने आपली बॅटिंग केली. सुपर पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये क्रिकेटचा आस्वाद लुटत असताना कुमार 11 तुर्बे वर्सेस नवसादे देवा मैदानामध्ये. गिरीश सावंत, भरपूर अपेक्षा असतील, धावा केल्या जातील का या गोष्टीकडे पाहिलं जाईल. लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आज चांगली रणनीती आहे, चांगला गेम प्लॅन आहे, कारण की व्हाईट बॉल जरूर जात असतील पण सातत्याने अपस्टंपवर ठेवला जातोय. थोडीशी लाईन खराब झाली तर व्हाईट बॉल मिळेल पण कुठलाही मोठा फटका लागणार नाही या अपेक्षेने ही गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. कव्हर रिजन मध्ये पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. अगदी वेगवान चेंडू आहे. काय घडलंय? गिरीश सावंतच्या विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. खूप चांगली फेकी पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून आणि भूषण पाटीलने खूप चांगलं कलेक्ट केलं आणि स्टंपला इथे डिस्ट्रॉय केलं आणि फलंदाज गिरीश सावंतचा खेळ संपलाय. 3 गडी बाद, 19 धावा धावफलकावर लागलेत, 20 धावा धावफलकावर लागलेत. 20 धावा 3 गडी बाद. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना काहीसा धावसंख्या रुसलीय, थांबलीय. धावसंख्या कुठेतरी ब्रेक लावलाय पण त्याचं संपूर्ण क्रेडिट जात आहे या सगळ्या गोलंदाजांवर. नमित पाटील असेल, हेमंत पाटील असेल आणि राकेश, हे 3 गोलंदाज मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतात. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय रितेश मडवी. या टीमचा एक अष्टपैलू आणि भरवशाचा फलंदाज आहे आणि लांबलचक फटके मारण्यामध्ये हा देखील माहिर आहे. अनेक वेळा या कारनामा केला या रितेश मडवीने. श्री साई स्पोर्ट्स या ब्रँडेड आणि टी शर्टच्या आणि क्रिकेटच्या इक्विपमेंटसाठी एक शॉप आहे रितेशचा देखील. पहिलाच बॉल टॉप एज, त्याखाली स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये अगदी सॉफ्ट डिसमिसल होईल आणि रितेश मडवीला देखील परतावा लागेल. आणखीन एक मोठा धक्का लागतोय. चौथा गडी गारद होत असताना 20 या आकड्यावर 4 गडी बाद 20 अशी बिकट अवस्था. कदाचित राज पाटील आणि तुषार गावंडने जे आमिष दाखवलं होतं की फायनल मध्ये पोचलं तर सँडोज मिळतील, ह्या आमिषाला कुठेतरी बळी पडलाय नवसादी देवा टीम. अजून मॅच देखील आहे कारण की क्रिकेट आहे. लो स्कोर देखील हाय व्होल्टेज होतील कारण की आज सकाळचं सत्र पाहिलं दिविशा 11 ऐरोली टीमने फक्त 44 धावा केल्या होत्या. 4 ओव्हरमध्ये त्या धावा चेस झाल्या नाही, म्हणूनच 40+ धावा कराव्या लागतील आणि एखादे 2 फटके चांगले लागले तर नक्कीच मॅच मध्ये एक वेगळी मजा येईल.
क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. चला, नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. सुमित साळवी फलंदाजीसाठी आला. एक अनुभवी खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आखूड टप्प्याचा बॉल, अगदी बाउन्सर, स्पायसी बाउन्सर, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. रवी मेहर लारा, प्लीज आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आज तुमचा आम्ही वेध घेतोय, कारण की वारंवार आम्ही फोनवर बोलतोय पण लारा आज कोणाला दिसत नाहीये. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, लारांना विनंती आहे की आपण लगेच या. हेमंत पाटील अगदी वेगाने धावतोय बॉल पर्यंत, पण हा चेंडू अव्याक्या बाहेर राहिलाय. येथे मात्र 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. आमच्या सोबत विघ्नेश मडवी आहेत, ज्या नवी मुंबई मधील क्रिकेटमधील वन ऑफ द बेस्ट स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आमचे परम मित्र हर्षद मडवी, जे समालोचक आहे, एक चांगले उत्कृष्ट समालोचक आहेत रायगड परिसरातील आणि नवी मुंबई परिसरातील. त्यांचे बंधू, आणि त्या दरम्यान एक विकेट देखील प्राप्त झाली आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राकेशची राहिली, प्रभावित गोलंदाजी केली या मॅच मध्ये देखील राकेशने इम्प्रेस केले. 5व्या विकेटचं पतन, 5 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. या 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट झालं. हेमंत पाटीलचं पहिलं षटक, पहिल्याच बॉलवर ओमी केणी बाद झाला, 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलेत. त्यानंतर मात्र नमित पाटीलच्या पहिल्या बॉलवर षटकार आला, तरी देखील या गोलंदाजाने 13 धावाच खर्च केल्या. त्यानंतर राकेश आला, राकेशने अगदी इकॉनॉमिकली गोलंदाजी केली, 3 धावा देऊन 5 धावा देऊन 3 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी. एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद आहे. आता शेवटचं आणि अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल कांबळे. पहिला बॉल अखूट टप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रकांत पाटील टाक्या येईल वेगाने, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. या ओव्हरमध्ये कमीत कमी 20-22 धावा कराव्या लागतील नवसारी दिवा टीमला. जर 20-22 धावा झाल्या तर काहीतरी गोलंदाजात करण्याची संधी मिळेल, आणि आता त्यासाठी कमीत कमी 3 मोठे फटके मारावे लागतील. चला, 40+ दोन्ही कॅप्टन सज्ज राहतील. आपण टॉस करणार आहोत या इनिंग ब्रेकमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, स्ट्रॉंग अपील केली आहे समीर वारंगी. खूप चांगले क्षेत्ररक्षण करत असताना एकच धाव मिळते. राहुल कांबळे. यावेळी फ्लिक केलाय, टॉप पेज लागलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. नमित पाटील आहेत, एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावांना टीमची धावसंख्या 27 धावा कुठेतरी उचलल्यात. एक षटकार वगळता एकही मोठा फटका आला नाही. तो षटकार लगवला वेदांतने, साहिलने, माफ करा. येथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. तर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, आणि काय घडलंय, फलंदाज बाद होईल. भूषण पाटीलची विकेट किपिंग अप्रतिम दर्जाची पाहायला मिळतील. साहिल नाईक देखील परतलाय, फलंदाज क्रमांक 6. बॅक टू द डगआउट. चला, थोडासा ब्रेक आहे आणि थोडासा टेन्शनचं वातावरण आहे. तर टेन्शनवरची मात्रा ऐकूया, संगीताची जत्रा. डीजे मास्टर, ऐकूया एक मधुर गीत. पुन्हा एकदा आपण जाऊया बॅक टू क्रिकेट. शेवटचं षटक सुरू असताना शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 27, लॉस ऑफ 6. यावेळेस बॉलर बॅक टू रायू, समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक लगावला गेला. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते.
2 धावांना टीमची धावसंख्या 29. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. धावांची गरज होती. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 29 धावा धाव फलकावर लागलेत. आकुट टप्प्याचा बॉल इथे मोठा फटका मारू शकला नाही. डॉट बॉलची सांगता होते. 4 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 आकड्यावर. 30 धावांचं एक छोटं टार्गेट उभं केलंय आणि पाहूया या 24 बॉलमध्ये या 30 धावा कशा डिफेंड केल्या जातील आणि या धावांचा पाठलाग कसा केला जाईल. चला एक्झिबिशन मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय. दीपक पाटील प्लीज आपला कॅप्टन आपण पाठवा. येस रवी मेहर, लारा प्लीज आपण देखील या. 40+ सगळे खेळाडू आमच्या मंचावर येतील. चला फायनली रवी मेहर आम्हाला दिसलेत. आणखी भरपूर लोक तुम्हाला शोधतायत. आज बरेच कोपरे आहेत तिथे तुमचे मित्रपरिवार आहे आणि त्या सगळ्यांना भेटण्याची संधी रवी मेहर यांना आहे. आज चिंतामण वैती देखील आलेत आणि चिंतामण वैती जर उपस्थित असेल त्यांचा पाहुणचार करणं हे परम कर्तव्य आहे. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. एक्झिबिशन सामना सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला कॉइन आमच्या सोबत आहेत. 40+ 2 कॅप्टन. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत आणि सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच असेल. चला या. समाजसेवक सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टेलिस कॉल केला आणि कॉल आलाय. टीम सारस्वत टीमने टॉस जिंकलाय आणि लवकरच आपण डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जाऊया मॅचच्या दिशेने. आणि रवी मेहर फायनली आम्हाला भेटलेत. बघा रवी मेहर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 40+ जी एक्झिबिशन सामना आहे त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. येस दीपक पाटील यांचा इशारा होता की 200. दीपक पाटील यांनी 5-6 षटकार मारण्याचा इरादा केला होता. म्हणजे 2000 रुपये तरी घेऊन जाऊ इथून. चला हा मजेचा विषय आहे. सगळा मैत्रीपूर्व सामना असेल. 40+ एक्झिबिशन सामन्याचा टॉस झाला आणि सॉर्सरी टीमने हा टॉस जिंकलाय. तर चालू असलेला सामना देखील तितकाच उत्कंठा सगळ्यांना लागली आहे कारण की नवसारी दिवा वर्सेस कुमार 11 तुर्बे. स्ट्राईक एंडवर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील, भूषण उत्तम पाटील आपल्याला पाहायला मिळते आणि नॉन स्ट्राईक एंडवर नमित अशोक पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमी प्रकाश केणी. हा खेळ पाहायला मिळते. भूषण पाटीलने मागच्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग केली होती. या खेळाडूने आपल्या कारकिर्दीमध्ये काय केलं नाही. HBCI लायन्स कडून खेळत असताना 10PL स्पर्धा आपल्या नावी केली. उडुपी प्रीमियर लीग आपल्या नावी केली. त्यानंतर आपण जर पाहिले तर हनन प्रीमियर लीगचा चॅम्पियन झाला. या खेळाडूने नागपूरला जाऊन अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या खेळाडूने दिदी चषक कलकत्ताची स्पर्धा गाजवली होती. या खेळाडूने चिरल्याची स्पर्धा गाजवली होती. या खेळाडूने नवी मुंबई नाही तर टेनिस बॉल क्रिकेटचा असा कुठलाही मैदान ठेवलं नाही त्या मैदानामध्ये भूषण उत्तम पाटीलचा बोलबाला राहिला नाही. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येथे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. भूषण उत्तम पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई. पहिला बॉल फेस करत असताना ओमी केणी वर्सेस भूषण पाटील.
पहिला बॉल अगदी डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने इथची सुरुवात झाली आहे. व्हाईट बाब असेल व्हाईट बॉलची, कारण की धावा डिफेंड करायचे फक्त आणि फक्त 30 धावा. 24 बॉल 30 धावा. आता 24 बॉल 29 धावा. भूषण पाटील स्ट्राईक एंडवर आहे. पुन्हा एकदा कुटप्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही, कारण की मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर ओमी केणी अगेन्स्ट भूषण पाटीलने काय रणनीती आखली गेली होती. सगळ्याच गोलंदाजांना अक्षरशः कानमंत्र दिला होता की तुम्ही ऑप्शनवर मारा ठेवा. ती ओमी केणीसाठी असेल किंवा गिरीश सावंतसाठी असेल. अखूट टप्प्याची गोलंदाजी केली नाही, त्यामुळेच कमी धावावर थांबवण्यामध्ये हा संघ यशस्वी झाला. यावेळेस ऑन साईडला ऑन ड्राय केला आहे. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. भूषण पाटील ऑफ द मार्क. पहिली धाव भूषण पाटीलच्या बॅटमधून येतोय. एक स्टायलिश खेळाडू आहे भूषण पाटील. कारकिर्दमध्ये अनेक विक्रम केलेत. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची किमया अनेक वेळा केली. अनेक संघामध्ये खेळत असताना व्यावसायिक, ग्रामीण, अगदी प्रीमियर लीगमध्ये, नुकतंच नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये एक मोठा सन्मान याच खेळाडूचा झाला. नवी मुंबई भूषण या नावाने गौरव देखील केला ऑक्शन प्रक्रियेदरम्यान भूषण पाटील यांचा. नवी मुंबई प्रीमियर लीगच्या ऑक्शन दरम्यान चांगला बॉल आहे. काय घडलाय? यशांचा वेध झालाय. मोठी विकेट प्राप्त होते. इथे नमित अशोक पाटीलचा केस संपलाय आणि पहिला धक्का लागतोय टीम कुमार 11 तुर्बे संघाला. फलंदाज बाद. नमित पाटील अगदी स्वस्तात परतलाय. विकेट घ्यावे लागतील. प्रेशर आणावं लागेल कुमार 11 तुर्बे टीम वर. धावा डिफेंड करायच्यात फक्त 30 धावा. त्यासाठी विकेट जर मिळाली, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं तर नक्कीच मॅचमध्ये कमबॅक करेल. आणि चंद्रकांत पाटीलचं षटक हे देखील इम्पॉर्टंट षटक असेल. आज अक्षय पाटीलची कमतरता जाणवते. एक वेगवान गोलंदाज आहे. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. आता लाईन अँड लेंथवर इथे कुठेतरी नियंत्रण ठेवलं गेलंय ओमी केणी. हा सामना जर जिंकतोय तर तुषार गावंड यांच्या वतीने 5000चं कॅश प्राइज दिलं जाईल नवसाने दिवा टीमला. आज तुषार गावंड भलतेच खुश दिसतात. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. अंपायरचा काय कॉल येईल? बॅटनी बॉल स्पर्श झालाय, त्यामुळेच 2 धावा मिळतील. नवीन बॅटर राहुल कांबळेच्या खात्यामध्ये 2 धावांना टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. संयमाचं क्रिकेट खेळलं जाते कुमार 11 तुर्बे टीमच्या वतीने. आणखी भूषण पाटीलने तसं सांगितलंय की कधी अटॅक आणि कधी डिफेन्स करायचा हे चांगलं ठाऊक आहे. राहुल कांबळे खोलबट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फ्लिक केलाय. शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये चेंडू जाईल. सिंगल मिळते. एका धावानं षटक क्रमांक पहिलं सुरू असताना टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलकर लागलेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत. काल देखील हे चित्र पाहायला मिळालं. अगदी 24 बॉलमध्ये 26 धावा पाहिजे होत्या. मॅच गेली असं समजत होतं, पण भारताने फायनली विश्वचषक जिंकला. 17 वर्षाचा जो काही वनवास होता तो संपला आणि ICC ट्रॉफी भारतात आली. चांगला फटका आहे. दमदार स्ट्रोक लगवला जातोय, पण अलाउंग द कार्पेट चेंडू जाईल तर इतका वेगाने चेंडू जात नाहीये. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद जाऊन पोहोचते
7 या आकड्यावर 7 धावा धावफलकावर लागले. आता इक्वेशन जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज कुंदन यंगस्टर गोलंदाज आहे. सेकंडवर आहे भूषण पाटील. यावेळेस फटका पाहू शकाल. ताकद आणि नजाकत ही आहे खेळण्याची अलगच जादा. म्हणूनच अनेक प्रेक्षक भूषण पाटीलच्या बॅटिंगवर आहे फिदा. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. सीमारेषा पार षटकार. भूषण पाटील सेट ऑन अ फायर. 6 धावांसाठी षटकार. सुपर स्ट्रोक लगावला जातोय. काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. सीमारेषे पलीकडे टायमिंग प्लेसमेंट ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॉल कडे न बघता आत्मविश्वास इतका दांडगा होता या भूषण पाटीलचा. भूषण उत्तम पाटील सर्वोत्तम कामगिरी करत असताना आपल्या तुर्भे गावाचं नाव उंचावत असताना या खेळाडूने अनेक कारनामे केलेत. स्ट्रोक लगावलाय. षटकार आलाय. यावेळेस शॉर्ट आर्म पुल शॉर्ट आर्म जॅक मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय. कोहिनूर ऑफ नवी मुंबई षटकार. लाजवाब फटकेबाजी. व्हॉट अ प्लेसमेंट व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. नावाप्रमाणे या खेळाडूने आपला खेळ दाखवलाय. लगातारचे 2 षटकार. 19 धावा धावफलकावर लागलेत. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. बॉल सोडून दिलाय. मॅच आवाक्यामध्ये आहे. अगदी सहजरित्या हा सामना जिंकू शकतो हा आत्मविश्वास आहे. म्हणूनच कुठलीही घाई न करता भूषण पाटील संयमाने खेळतोय. आक्रमकता दाखवतोय. एक कॉम्बिनेशन एक कॉम्बी पॅक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला येऊन पंच केलाय. चांगला स्ट्रोक लगावलाय. फक्त सिंगलवर समाधान गेली. स्ट्राइक रोटेट केली गेली आहे भूषण पाटीलने. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. अकलमंदीचं क्रिकेट भूषण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. व्हॉट अ प्लेयर. काय बॅटिंग आणि काय कारकीर्द झाली भूषण पाटीलचं. आज देखील भल्या भल्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फुटतो या भूषण पाटीलच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सेकंडवर राहुल कांबळे. इथे फार बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. आता धावा जर पाहिल्या तर 9 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 9 धावा. आरामात हा सामना जिंकू शकेल. यावेळेस अगदी ऑन दी अप खेळला. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जाईल. 1च धाव मिळते. हा सामना लवकर संपेल की अजूनही काही चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. भूषण पाटील स्ट्राइक एंडवर आहे. 13 धावांच्या 8 धावांची आवश्यकता आहे. इथे टॉप एज लागलाय. चेंडू बिहाइंड विकेट कीपर जाईल. 1च धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. 7-12चा उतारा कोणाच्या नावावर लागेल. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कुमार 11 तुर्बे टीम विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहे. पण विजय अजून प्राप्त झाला नाही कारण क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाही. हा क्रिकेट तुम्हाला हसवतो. क्रिकेट तुम्हाला रडवतो. क्रिकेट हा खेळच असा आहे की तुम्हाला सगळं काही शिकवतं. बारा बॉल 7 धावांची आवश्यकता. काय बॅटिंग आणि काय कॅप्टनशिप राहिली आहे भूषण पाटीलची. अगदी नवसाती दिवासारख्या मातब्बर संघ अगेन्स्ट चांगला खेळ.
पहिलाच बॉल फेस करत असताना चंद्रकांत पाटील वर्सेस भूषण पाटील हे दोन्ही मातबर खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे आणि ही फ्रीकीची जादू आता भूषण पाटील अगेन्स्ट कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 11 बॉल 7 धावांची आवश्यकता. एक मॅजिकली गोलंदाजी करावी लागेल. यावेळी देखील शॉटअंपुल करण्याचा प्रयत्न केला होता. वाईड डिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जाईल. फंबलिंग होते. एकच धाव मिळते. 6 धावांची आवश्यकता आहे अजूनही. आणि काय घडलंय. धावचीची संधी आहे आणि फायनली राहुल कांबळे बाद होत असताना फलंदाज बाद होते. दुसरा 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. 6 धावांची आवश्यकता आहे. भूषण पाटीलला आपल्या स्टाईलमध्ये हा सामना संपवायचा आहे. त्यामुळेच स्ट्राईक आपल्याजवळ ठेवतोय. नवीन बॅट्समन हेमंत पाटील आलाय. हेमंत पाटीलने चांगली गोलंदाजी केली. आता बॅटिंगसाठी इतका काही उपयोग होणार नाही पण भूषण पाटील सेकंडवर आहे. 10 बॉल 6 धावांची आवश्यकता. ही मॅच कशा पद्धतीने फिनिश करील. षटकार मारेल की आणखी काही पाहायला मिळेल की चंद्रकांत पाटील या मॅच मध्ये भूषण पाटीलची विकेट प्राप्त करेल. फटका चांगला आहे. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. वेगाने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एकच धाव मिळते. टाळ्यांचा अक्षरशः टाळ्या वाजवल्या जातात क्षेत्ररक्षकासाठी. वेदांत पाटील यंगस्टर खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चंद्रकांत पाटीलने देखील अप्रिशिएट केले या खेळाडूला कारण की चांगला चेंडू तुम्ही चांगलं फिल्डिंग केली. 5 धावांची आवश्यकता आहे. हेमंत पाटील स्ट्राईक एंडवर आहे. हे षटक वास्तविक पाहता चांगलं पाहायला मिळते. चंद्रकांतने चांगला संघर्ष दिला. अको टप्प्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू जातोय फाईन मध्ये आणि सीमारेषे लगत जाईल चेंडू. सीमा पार. चौकार. चौकाराच्या दिशेने गेल्या पण चौकारा बाहेर गेला नाहीये. अंपायरने ऑलरेडी इशारा केला होता पण इथे मात्र चेंडू थांबलाय कारण की त्या रिजन मध्ये पाणी साचलेलं आहे आणि फक्त एकच धाव मिळते. आता 8 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. असं वाटलं होतं हेमंत पाटीलला की चेंडू सीमापार गेलाय. अंपायरला देखील वाटलं होतं चौकार लगवला. असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बऱ्याच वेळा होतात की अंपायर डिसिजन देतात आणि त्यानंतर डिसिजन बदलला जातं. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फाईन मध्ये चेंडू जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे चंद्रकांत. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. बघा 40-45 धावा जर असल्या असतात तर एक वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं पण भूषण पाटील इतका कॅज्युअल खेळला नसता कारण की भूषण पाटीलने अगदी संयमाचं क्रिकेट दाखवलं. अन्यथा भूषण पाटीलचं एक वेगळा रूप पाहायला मिळालं असतं पण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आम्ही जरूर पाहिलेत. मागच्या मॅचमध्ये 47 धावा केल्या. या मॅचमध्ये देखील ॲज अ कॅप्टन आणि एक खूप चांगला नॉक करत असताना इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. चंद्रकांत पाटीलने आपल्या मॅजिकली ओव्हरचा प्रात्यक्षिक दाखवलाय आणि मॅच मध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक केलाय. जिकडे समीकरण होतं 12 बॉल मध्ये अवघ्या 8 धावांची आता फक्त या षटकामध्ये धावा खर्च केल्या 3 धावा. 9 धावांची आवश्यकता असताना 12 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. माफ करा 7 धावांची आवश्यकता होती आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या. आता 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. मॅच आली कुठे, मॅच होती कुठे, हे आहे क्रिकेट. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. साहिल नाईक गोलंदाजी ट्रॅकवर.
6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. सलग 3 बॉल जर डॉट आले तर तुषार गावंड यांच्या वतीने 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाज साहिल नाईकसाठी. आणि सेकंडवर हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. मॅच थोडीशी लेट केली आहे, मॅच थोडासा पुढे खेचली आहे. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलने या षटकाची सुरुवात होते. आता समीकरण आले 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. वास्तविक हे मॅच लवकर संपेल या अपेक्षेने सगळे प्रेक्षक पाहत होते, पण चंद्रकांतचं षटक. फुलरलेनचा चेंडू आहे, फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. हेमंत पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावांनी ही मॅच फिनिश झाली आहे आणि कुमार 11 तुर्बे टीमचा सलगचा दुसरा विजय. वेल प्लेड कुमार 11 आणि हार्ड लक 9-7 दिवा. जाऊया एक्झिबिशन मॅच 40+ सामना. आणि या 40+ सामन्यामध्ये आपण सुरस पाहणार आहोत. 2 संघ, एकीकडे टीम धारावे तर दुसरीकडे टीम सारसोळे. असे हे 2 संघ कुक्षेट टीमचे खेळाडू असतील, जुगावचे खेळाडू असतील, तळोली गावचे खेळाडू असतील, असे अनेक खेळाडू आपल्याला या एक्झिबिशन मॅचमध्ये पाहायला मिळेल. चला मॅचचा स्वाद लुटूया आणि इन्व्हाइट करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये उमेश म्हात्रे सरांना. ऐकूया या स्पेशल मॅचसाठी एक स्पेशल आवाज. उमेश म्हात्रे सर, O2 कॉमेंट्री बॉक्स.